सौंद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कष्टकर मानवासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पहा सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता सुरू. सौंद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाले. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय, तसाच हा सवाल कुठेतरी माझ्या मनात सुद्धा उपस्थित झालाय. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर, की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर हे प्राप्त करायचं असेल तर याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर हे प्राप्त करूयात, की देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे, सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, मे महिन्यात सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि इतर कोणकोणत्या घडामोडी आहेत की ज्यांचा मे महिन्यात सोयाबीनच्या दरावरती परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो सोयाबीनचा दर. चला या प्रश्नाचं उत्तर आता प्राप्त करूयात. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही दर पातळी सध्याच्या कंडिशनला 5,100 रुपये प्रति क्विंटल पासून 5,500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जर मे महिन्याचा विचार केला तर मे महिन्यात अल निनोचं सावट जे आहे ते गडद होताना दिसेल, ज्याच्यामुळे एकीकडे सोयाबीनची मागणी वाढताना दिसेल तर दुसरीकडे सोयाबीनचा पुरवठा मात्र या ठिकाणी घटताना दिसेल. याच्यामुळं मे महिन्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप दिसणार आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला 100% तेजी प्रदान करणार आहे. याच्यामुळे मे महिन्यात आपल्या सोयाबीनच्या दरात कमीत कमी 300 रुपयांची तेजी ही येताना दिसणार आहे. आता या तेजीमध्ये मे महिन्यात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो आपल्याला 5,300 रुपये प्रति क्विंटल पासून 5,800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसू शकतो आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती 6,000 पर्यंत पोहोचू शकते. परंतु जून जुलै नंतर मात्र सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येईल याची शक्यता थोडीशी आपल्याला संपुष्टात येताना दिसत आहे. कारण आपल्याकडे जरी पाऊस काळ कमी झाला तरी देखील अमेरिका, ब्राझील व अर्जेंटिना इथं पाऊस काळ चांगला होणार आहे, म्हणजे जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ होणार आहे. यामुळं आपल्या भारतीय सोयाबीनची तेजी एका मर्यादेपर्यंत राहील, ती मर्यादा 6,000 ते 6,200 पर्यंत असेल. यामुळे माझा तुम्हाला सल्ला व मत आहे की बाबा आपण या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी फायदा होणार आहे. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओ करतो मनापासून आभार व्यक्त.